महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोपडा येथे गोरक्षकांच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद। चोपडा शहरात दिनांक 14 एप्रिल 2026 गो तस्करी रोखणाऱ्या गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चोपडा येथे गांधी चौकातून बुधवारी सायंकाळी 5 वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला। निघालेल्या या मोर्चा शेकडो तरुण, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। प्रारंभी देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते। जन्म जन्म का नाता है, गो हमारी माता है, गाय वाचवा सृष्टी वाचवा, गोरक्षक देश रक्षा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। यावेळी पोलीस यंत्रणेविरुद्ध फलक महिलांनी हातात घेत निषेध व्यक्त केला। हा मोर्चा गांधी चौकातून गुजराती गल्ली, मेन रोड, शनी मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला। त्याचे रूपांतर मोर्चाचे जाहीर सभेत झाले। यावेळी प्राणी फाउंडेशन, गुजरातच्या नेहा पटेल, सुशील महाराज बिकनेरकर, संजय शर्मा बाबा, महाहंस रोहित निकम आदींनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देण्यात आले। 5 दिवसात कारवाईचे आश्वासन तहसीलदारांना देण्यात आले आहे। गो तस्करी प्रकरणी चोपड्यातील आंदोलनादरम्यान पणन महामंडळाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून मोर्चेकऱ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी संबंधित प्रकरणाची चौकशी 5 दिवसात पूर्ण करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महेश्वर रेड्डी यांनी केले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। मात्र ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। सायंकाळी 2 तास दुकानं बंद करण्यात आली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 5 ते 7च्या वेळेत मेन रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती। शेवटी सकल हिंदू समाजाच्या वतीने गोरक्षक यांचे संरक्षण तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले। चोपडा येथील पीआय मधुकर साळवे यांच्या विरोधात मोठ्या घोषणाबाजी करण्यात आल्यात। संजय शर्मा यांनी पोलीस खात्याची चांगल्या प्रकारे कामगारांनी केल्याचं दिसून आलं। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।